फलंदाज पहिल्या चेंडूवर सनी चिटके बॅट ठेवण्यात आलेली यान. चेंडूवर पहिलाच सफलता प्राप्त करतो परेशने जर लागोपाठ 2 चेंडूवर 2 विकेट्स घेतल्या कोणत्याही गोलंदाजाने जो पहिला घेईल त्याला 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे अमजू अनवारी यांच्याकडून. अमजू भाई अनवारी यांच्याकडून चालू सामना आपण बघतो 4 षटकांचा सामना असेल. पहिल्या फेरीमधील दुसऱ्या फेरीमधील हा क्वालिफाईंग सामना आहे. यामधून पहिला संघ आपण बघितला आजच्या दिवसामध्ये पॉवर सोर शिवराय 11 तर यावेळेला मात्र शतरक्षकाला चकवतोय. चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये सीमारेषा पार चौकार. लगावला जातोय. सागर थळे आल्या पहिल्या चेंडूवर चौकार लगावतोय आणि आपल्या संघावर जे दबाव निर्माण झाला होता तो दबाव या ठिकाणी घालवून देतोय. 4 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आपण बघतोय एक आगल्या वेगळ्या ऍक्शननी गोलंदाजी करतोय प्रवेश, परंतु त्या चेंडूवर सुद्धा एक धाव मात्र मिळते. बॅटची कडा घेतली, चेंडू घोषित परिसरामध्ये गेला. शाबीर 11 विरुद्ध कार्तिकेयन श्लोक 11 भाल. नाणेफेकीचा कौल. शाबीर 11 थळ संघाच्या बाजूने त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि पहिली चांगली सुरुवात सुद्धा करून दिली. पहिल्या चेंडूवर सनी चिटकेला माघारी पाठवलं. तदनंतर मात्र सागरने चांगलं कमबॅक केलं. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. 4 चेंडू आपण बघतोय या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यामध्ये 5 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. निर्धारित 4 षटकांचा हा सामना असणार आहे. परेश कोळी यस. टाकताना बोलू नका. मग टाकताना आमचा आवाज पूर्णपणे थांबलेला असते. युट्यूबच्या माध्यमातून चेक करू शकता अंपायर. पुढचा चेंडू आपण बघतो. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढला होता. चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये येतोय. 1 धाव मात्र मिळालेली आहे. धाव संख्या झाली 6 धावा. 6 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. सहा धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या 5 चेंडूंमध्ये 6 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. परेश कोहली अतिशय चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. समोर फलंदाज सुयश आणि सागर यांची जोडी. चांगला चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. एका षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 1 गडी बाद 6 धावा. एक गडी बाद 6 धावा. याच्या नंतरचा जो सामना होणार आहे तो करो या मोरो अशा पद्धतीतला सामना होणार आहे. तो म्हणजे लक्ष्मी रिसॉर्ट भाल लोणारी विरुद्ध उसेद 11 थळ. दोन्ही संघांना प्लेइंग 11 ही लिस्ट आणून द्यायची आहे. या ठिकाणी यायचं आहे आणि कमीत कमी एक चेंज करणं गरजेचं आहे. एक चेंज तरी व्हायला पाहिजे, म्हणून दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी एक चेंज या ठिकाणी द्यायचा आहे. तो 3 षटकांचा सामना असणार आहे. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे दोन्ही कर्णधारांनी. स्वराज साळवी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी. सागर यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा बॅटची कडा घेऊन चेंडू घोषित परिसरात जातोय. धावसंख्येत 1ची वाढ झाली. धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. स्वराजची गोलंदाजी बघण्यासाठी संदीप साळवी आणि त्यांची सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहेत. वहिनी तुम्हाला विनंती आहे यावरती येऊन समालोचन कक्षामध्ये आपण स्थानापन्न होऊ शकता. खुर्चीत बसून संपूर्णपणे आपल्या मुलाचा मॅच बघू शकता आपण. सागर थळे पुढचा चेंडू खेळण्यास तयार होतोय.
आखोड टप्प्याचा चेंडू सागरच्या बॅट मधून निघतोय, रडार मध्ये येतोय चेंडू, परंतु डिक्लेअर झोन मध्ये जातोय. जो चेंडूचा जो नियंत्रण रेषा होती ती डिक्लेअर झोन कडे जाणारी आहे. एकापेक्षा जास्त धावा मिळत नाही त्या मोठ्या स्ट्रोकवर सुद्धा. धावसंख्या झाली 8 धावा. 8 धावा धावफलकावर लागतात. दुसरं षटक चालू आहे. याच्या अगोदरचे सामने आपण बघितले होते. लो स्कोरिंग मॅच सुद्धा महत्वपूर्ण ठरतायत. जर चांगली नियंत्रित गोलंदाजी केली तर सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होतो. अतिशय चांगले सामने बघायला मिळाले आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत सामने रंगलेले होते. असं वाटत होतं की सामना सहजरित्या जिंकेल सीबी बॉईज, परंतु तसं काही झालेलं नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टप्प्यापर्यंत न पोहोचताच मारण्याचा फिरवण्याचा प्रयत्न केला. बॅटचा आणि चेंडूचा स्पर्श झालेला नाहीये, संपर्क आलेला नाहीये. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे 8 धावा. 8 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लक्ष द्या नितीन. या वेळेला मात्र सागरच्या बॅटमधून एक मोठा फटका बघायला मिळतोय, परंतु तरी सुद्धा त्याचं सुद्धा रूपांतर सिंगल आणि फक्त सिंगल्स मध्ये होताना दिसतंय. 1 धाव होते. धाव संख्या झालेली आहे 9 धावा. 9 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 9 धावा धावफलकावर येत आहेत आणि आपण बघतोय धावसंख्या झालेली ती 9. दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील स्वराजने मात्र खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने मारा केलेला आहे. मोठे फटके जरूर आलेत, परंतु ते डिक्लेअर झोन मध्ये जाणार आहेत. त्याच्यामुळे कोणतीही क्षती होत नाहीये. आणि यावेळेला आजचा पहिला दिवसातील सामना पॉवर सोर्स सिस्टीम शिवराय 11 थर्ड चालमाला हा संघ क्वालिफाईंग होतोय. सुपर 8 मध्ये जाणारा हा 4था संघ ठरतोय. वेल डन. पुन्हा एकदा चांगला अचूक टप्प्यावर टाकलेला थोडासा एक अगोदरचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा. पुढचा चेंडूला थोडासा टप्पा पुढे घेते. टप्पा पडल्यानंतर आउटस्विंग पद्धतीचा चेंडू. स्वराज साळवीकडून खरोखर अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजीचा नमुना बघायला मिळालेला आहे. अप्रतिम गोलंदाजी. सिंगल्स धावा कन्वर्ट करतोय तो आपल्या गोलंदाजीवर. हा चेंडू मात्र दिशाहीन ठरतोय. पंच राजेश पाटील यांचा इशारा येतोय आमच्या गुरुलेखकासाठी. हा व्हाईट बॉल आहे. एक अवांतर चेंडू आणि एक अवांतर धाव या ठिकाणी काउंट केली जाते. धाव संख्या होते डबल फिगर्स मध्ये जाऊन 10 धावा. 10 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. कमीत कमी 4 षटकांमध्ये 30 धावा अपेक्षित असणार आहेत. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या वेळेला क्षेत्ररक्षकाला चकवतोय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून सीमा रेषा पार. चौकार. या 4 धावांनिशी आपण बघतो धावफलकावर 14 धावा धावफलकावर लागतायत. 14 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 14 धावा धावफलकावर लागल्यानंतर 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. परेश कोळी पहिल्या षटकात 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात स्वराज साळवी 8 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकासाठी संघाचे ओनर स्वतः शाबीरभाई कुरेशी गोलंदाजीसाठी येतात. शाबीरभाई कुरेशीचं वैशिष्ट्य काय गोलंदाजीचं, तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी आणि गोलंदाजी करत असताना शेवटच्या क्षणाला चेंडूंमधील वेग थोडासा कमी करावा, अशा पद्धतीची गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेला कशा पद्धतीने सामना करेल सुयश पाटील आणि त्याचा साथीदार सागर थळे. दोघांचा होम पिच आहे आणि होम पिचवर जास्तीत जास्त धावा काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न केला जातोय. सागर आणि सुयश यांना दिशा मात्र सापडलेली नाहीये. याच्या अगोदरचा चेंडू चौकार आल्यानंतर सिंगल्स साठी या ठिकाणी रूपांतर केलं जाते धावसंख्येमध्ये. धावफलकावर आपण बघतोय 15 धावा धावफलकावर लागलेल्या. तिसरं षटक चालू आहे. 14 धावा आपण बघितलं 2 षटकात. स्वयंसेवक चेंडू द्या लगेच. यस आहे स्वयंसेवक. पंधरा धावा धावफलकावर शाबीर 11 थर्ड विरुद्ध कार्तिक अँड श्लोक 11 भाल ह्या संघांमधील हा सामना. पुन्हा एकदा मी अगोदरच म्हटलं होतं शाबीरबाईचं गुणवैशिष्ट्य काय आहे गोलंदाजीत, तर अचूक टप्पा आणि अचूक टप्पा टाकताना गोलंदाजीमध्ये केलेले वेगामधले बदल. एखादा चेंडू स्लोवर वन, एखादा चेंडू फास्टर वन आणि स्लोवर पद्धतीचा चेंडू शेवटच्या क्षणाला त्या चेंडूंमधील वेग काढून घेतोय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चेंजेस केले जातात. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक डी स्वीपरच्या क्षेत्रात पाठवला जातोय.
पुन्हा एकदा आडव्या बॅटने त्यावर हातोडा मारतोय. हॅमर ऑन द बॉल. बॉल इज गोइंग टू द डीप मिड विकेट बाउंड्री फॉर 1 रन. सिंगल कन्वर्टेड. सिंगल ऑन दिस शॉट. सिंगलची धाव या ठिकाणी नोंद केली जाते. धावसंख्या होते 16 धावा. एक धाव वाढली जाते. सिंगल सिंगलचे काम हळूहळू त्यांची धावसंख्या मात्र मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करू लागते. कारण आतापर्यंत आपण बघतो 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडू येणं अद्याप बाकी. ओव्हरपिच डिलिव्हरी. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कोणतीही चूक करत नाहीये आणि फलंदाज सागरला जावं लागेल माघारी. फलंदाज बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज दुसरा फलंदाज बाद झाला. सागर कडून अपेक्षा होत्या परंतु सागरला यावेळेला चेंडू कन्व्हर्शन होत नाहीये षटकारामध्ये. परंतु त्याच वेळेला नवीन फलंदाज येतोय. नवीन बॅटर सत्यम मिस्त्री. परत पाठवलं बोलू. धावसंख्या धावफलकावर 16 धावा. याही वेळेला मारण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू हवेत. सत्यम इज बॅक टू द पॅव्हेलियन. सत्यम आला आणि सत्यम गेला. पारितोषिक जे आमजीबाई अनवारे यांनी लावलं होतं आणि ते पारितोषिक पटकावलंय कोणी तर शाबीरबाई कुरेशी यांनी. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 विकेट प्राप्त केल्या. वाह भाई वाह. वेल डन. वेल बॉलिंग. मी अगोदरच म्हटलं होतं त्याची खासियत आहे चेंडू योग्य टप्प्यावर टाकावा आणि शेवटच्या क्षणाला त्या चेंडू मधील वेग काढून घ्यायचा आहे. म्हणजे फलंदाजाला अतिरिक्त श्रम करावे लागतात त्या फटका मारण्यासाठी. आणि नवीन फलंदाज येतोय महेश कटवटे. हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे. या स्पर्धेमधील तिसरी हॅट्रिक होणार का? ती शाबीरबाई कुरेशी यांच्या नावावर लावणार जाणार का? येणाऱ्या तिसऱ्या चेंडूवर आपण बघणार आहोत. हॅट्रिक इज ऑन हॅट्रिक. शाबीरबाई इज ऑन हॅट्रिक. धावसंख्या स्थिर आहे. 16 धावा ऑन द स्कोरबोर्ड. क्या बात है. काय गोलंदाजी केली. अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी. एकदम प्युअर क्रिकेटिंग ऍक्शन. काय गोलंदाजी झाली बघा. लाजवाब. शाबीरबाईच्या या गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. कारण 2 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याने काढलेल्या आहेत. क्या बात है. बहुत बढिया गेंदबाजी. अतिशय चांगली गोलंदाजी. या ठिकाणी 7 धावांचं जे सुरुवात केली होती रन रेटला त्या वेळेला या वेळेला मात्र संघामधील ती थोडीशी हवा होती ती थोडी काढून घेतली आणि फक्त 2 धावा या षटकात खर्च केल्या. धावसंख्या बघतो धावफलकावर 16 धावा लागलेल्या आहेत. म्हणजे आता जो रन रेट आहे तो 5.5चा 5.5चा 5.33 असा ॲव्हरेज झालेला आहे प्रत्येक षटकामागे. चौथं षटक. चौथ्या षटकासाठी कोणाला गोलंदाजीला सुमित शेते 4थं षटक घेऊन येतोय. आता मात्र सुयशला आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवावी लागेल. सुयशला का कर्णधार पदाची धुरा दिलेली आहे किरण पाटील यांनी ते त्याला दाखवून द्यायला लागेल. सुयश आणि त्याच्यावरच संपूर्णपणे जबाबदारी असणार आहे कारण शेवटचे 6 चेंडू येणं बाकी आहे आणि जास्तीत जास्त धावा त्याला काढाव्या लागतील. राईट आर्म डाऊन द विकेटचा मारा. पहिल्या चेंडूवर जोरदार आघात केला जातो. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सिंधू 1 बाउंड सीमा रेषा पार. संजीवनी चौकार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे हे षटक संपल्यावर नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपली मनसुबे स्पष्ट करतोय.
पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू होता, जोरदार अपील केलं जात आहे कॉट बिहाइंडचं, परंतु पंचांकडून त्याला दुजोरा मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. अतिशय चांगलं कमबॅक सुमित शेतेकडून. पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव टाकतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी बघायला मिळालेली आहे. जर एखादा खेळाडू चांगल्या खेळाडूंच्या संपर्कात आला तर त्याचा खेळ आपोआप उंचावत जातो, अशी परिस्थिती आहे. अतिशय चांगला खेळ. आखूट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावर जोरदार आघात हॅमर्ड केला जातोय आणि मोठा फटका बघायला मिळतोय. सुयशच्या बॅट मधून निघालेला हा या इनिंग्स मधील पहिला झणझणीत खणखणीत असा दणकेबाज षटकार. जरी हिरोईन म्हणत असली तरी तिच्या पाठी खूप जण लागले होते, परंतु ती कोणालाच मिळालेली नाहीये. तिने 7व्या मजल्यावरून उडी मारली आणि गायब झाली. दिव्या भारती. गाड्या येत आहेत, लक्ष ठेवा तिथे जे खेळतात त्या ठिकाणी. चांगला चेंडू, तेवढ्याच चांगल्याच पद्धतीने खेळतोय चेंडू. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव काढली, दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. चेंडू गाड्या येतात, नितीन त्याला सांग. गाड्या तिथून येतात, ते खेळतायत आपले मस्तीमध्ये, परंतु लक्ष नाहीये. बाबू त्याला तिकडे घे खेळायला. धावसंख्या बघतोय धावफलकावर 27 झालेले आहे. सुयशने स्ट्राईक मात्र स्वतःकडे अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवलेली आहे. या षटकामध्ये चांगली फलंदाजी त्यांनी केलेली आहे. एक चौकाराची एक षटकाराची नोंद केलेली आहे. नवीन फलंदाज येतोय. 27 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 27 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक चालू आहे आणि शेवटच्या षटकांमधील 2 चेंडू येणं बाकी आहे. बघूया सुयश या शेवटच्या 2 चेंडूंवर काय कामगिरी करतो, किती धावांपर्यंत धावसंख्या वाढवतोय. सुमित टू सुयश. चांगला चेंडू, क्या बात आहे. काय चेंडू पडलाय बघा. टप्पा पडल्यानंतर हलकेच बाहेर निघतोय. फलंदाज चकमा खातोय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क आलेला नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. शेवटचा चेंडू, धावसंख्या 27 आहे. शेवटच्या चेंडूवर काय करामत करेल सुयश आपण बघणार आहोत. शेवटचा चेंडू, लास्ट एजचे डिलिव्हरीज इन द इनिंग ऑफ दिस इनिंग. पुन्हा एकदा चांगला चेंडू, ऑफ स्टंप पिचिंग चेंडू होता. फलंदाज जागेवरून मारण्याचा प्रयत्नात चकतोय आणि या षटकाची समाप्ती होते. सुमितने चांगलं एक चौकार जाऊन एक षटकार जाऊन षटक मात्र अतिशय चांगलं टाकलं, कारण बाकीचे ते 4 चेंडूंवर त्यांनी एकच धाव खर्च केली होती. म्हणजे एका षटकात त्यांनी 11 धावा आणि पॉवर प्ले संपल्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये जर 11 धावा जरी खर्च झाल्या तरी ज्या गोलंदाजी करणाऱ्या कर्णधाराला ते हव्याशा वाटणारं षटक असते, कारण जास्तीत जास्त 20 धावा येणं अपेक्षित असतो या षटकामध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. कार्तिक अँड श्लोक 11 भाल संघाने प्रथम फलंदाजी करताना 27 धावा जमवल्यात आणि 8 लक्ष ठेवलेलं आहे ते शाबी 11 थळ संघाला. बघूया आदिलभाई कुरेशी आणि त्याचा साथीदार अजिंक्य मात्रे हे आव्हान जे आहे ते कितव्या षटकापर्यंत पूर्ण करतात, किंवा कार्तिक आणि श्लोक संघाचे गोलंदाज या ठिकाणी कशा पद्धतीने गोलंदाजी करतात. मी पुढच्या सांगण्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार हजर आहेत आणि मी विनंती करतोय मिलिंदजी आपण पुन्हा एकदा जायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायची आहे. तर आता टॉस होतोय. उसेद 11 थळ आणि लक्ष्मी रिसॉर्ट भाल लोणारे दोन्ही संघांनी पहिला सामना पराभूत झाल्यानंतर आता डू ऑर डाय मॅच आहे. तर टॉस होते, दोन्ही संघाचे कॅप्टन्सनी यायचंय. आओ मुन्ना भाई. टेल्स इज अ कॉल, इट्स हेड्स. तर टॉस जिंकल्यात मंदार म्हात्रे, काय निर्णय असेल? चेसिंग करतो परत. ते चेसिंग करणार आहेत. तर काय असेल तुमची बॅटिंग? चेसिंग करणार आहेत, पहिली मॅच हारलात, आता काय स्ट्रॅटर्जी असेल तुमची? जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, ऑल द बेस्ट. 3 ओव्हर आहे, 3 ओव्हर मॅच.
News from the toss box. Lakshmi Resort, Bhal Lonare won the toss, elected to field first. Over to Combox. अरे तो मंदार कोहली बॉलर आहे, बॉलरला काढून कसं मी सकाळी होतो हा काढला जास्त केलं तरी चालतील पण देवेंद्रला घेतला. थँक्यू सो मच. हे त्यांची लिस्ट ती नाही याच्यातली ते बघा. दमदार थर्ड प्रीमियर लीग 2024 मैच शुरू होने जा रहा है. शाबिर 11 थल विपक्ष कार्तिक एंड श्लोक 11 भाल दोनों टीम के दरमियान पहले बल्लेबाजी करते हुए कार्तिक एंड श्लोक 11 भाल टीम ने पहले 24 गेंदों में स्ट्राइक पे बैटर कुणाल भुजे, नॉन स्ट्राइक पे आदिल कुरैशी और गेंदबाजी के लिए आते हुए पहला ओवर लेकर आते हुए P1 पावर प्ले के षटक का गेंदबाज महेश कटवाटे. एक बड़े गेंदबाज, बड़े बड़े मैचों में, बड़े बड़े टूर्नामेंट में गेंदबाज की ख्याति होती है. ऐसे गेंदबाज महेश कटवाटे गेंदबाजी मार्ग पर. स्ट्राइक पे कुणाल भुजे, छोटा फ्लैग बड़ा रिचार्ज, छोटा तीर वार करेगा अंबे पर. इस बार पहली गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास और इस बार पहली गेंद के ऊपर बल्लेबाज गोल्डन डक का शिकार, बल्लेबाज आउट होते हुए. दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे पर ये चषक कौन ले जाएगा, ये तो आने वाला वक्त और समय बताएगा. पहली गेंद के ऊपर गोल्डन डक का शिकार, बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया. अमजद अनवर इनकी जानिब से लगातार 2 गेंदों पे 2 चौके 2 छक्के लगाने वाले बल्लेबाज के लिए 1000 रुपए का कैश प्राइज यहाँ पर दिया जाएगा. पहली गेंद पर चौका लगाकर आगाज किया था बल्लेबाज कुणाल भुजे ने और वही कुणाल भुजे को वापसी का रास्ता दिखलाते हुए विकेट टेकर गेंदबाज महेश कटवटे. इस बार स्क्वायर कट कमाल के साथ नजाकत ताकत का इस्तेमाल. वहां पर फील्डर जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए. 2 रनों के साथ बल्लेबाज स्वराज सालवी ने अपना अकाउंट ओपन किया है. शाबिर 11 थर्ड टीम को जीतने के लिए 24 गेंदे और 28 रनों की जरूरत है और शाबिर ने रखा हुआ विश्वास. लगातार की 2 गेंदों पे 2 चौके 2 छक्के. अमजद अनवर इनकी जानिब से 1000 रुपए का कैश प्राइज. इस बार पटकी विकेट थोड़ी सी उछाल लेती हुई वाइट का इशारा. आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट दिया. ऑफिशियल अंपायर डिसीजन इज लास्ट डिसीजन. अंपायर डिसीजन इस लास्ट डिसीजन होगा. जरूर यहाँ पर 90वां वाइट आता हुआ एक्स्ट्रा के बदौलत जरूर यहाँ पर स्कोर बहुत जा चुका है. धनश्री वर्मा भाभी के हीरो जर्सी नंबर 3 युजवेंद्र चहल. ऑफिशियल अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन है. तो इस बार एक्स्ट्रा के बदले स्कोर में बदलाव. स्कोर जहां पहुंचा है 3 रन. स्ट्राइक पर बैटर हम देख रहे हैं स्वराज सालवी, क्योंकि महेश कटवाटे अच्छी गेंदबाजी पहली गेंद के ऊपर बल्लेबाज कुणाल भुजे को वापसी का रास्ता दिखलाया. इस बार अच्छी गेंद बॉय की ओर कर डालने का प्रयास सफल हो गए. डॉट गेंद यहां पर. ऑफिशियल अंपायर रामाले सर उनका साथ देते हुए राजेश पाटिल सर.
तो फिर से एक बार महेश कटवड़े अपने ओर की अगली गेंद स्वराज के लिए। इस बार अच्छी गेंद अंदर आती हुई गेंद उसे खोद कर खेलना चाहते थे, बल्ले का भारी सीधा लगता हुआ सीधा विकेट कीपर के दस्तारों में डॉट गेंद। हर एक डॉट गेंद यहाँ पर समीकरण बदलेगी, क्योंकि यहाँ पर चेसिंग होना नामुमकिन है, पर पूरी जिम्मेदारी जब तक मैदान पर आदिल कुरैशी है तब तक इस रणों की बौछार होगी, उसमें कोई शक नहीं। शाबिर 11 टीम बल्लेबाजी करते हुए श्री किरण पाटिल पुरस्कृत कार्तिक श्लोक 11 बॉल यहाँ पर देखिए, और इस बार मिड ऑन की दिशा में फील्डर तैनात है, कोई गलती की गुंजाइश नहीं। कैच लपक लिया, बल्लेबाज आउट होते हुए स्वराज सालवी। जरूर यहाँ पर विकेट प्राप्त करते हुए महेश कटवड़े, कमाल की गेंदबाजी। नए बल्लेबाज पिछले मैच में आखिरी गेंदों पर छक्के लगाने वाले बल्लेबाज सिद्धेश थड़े, सिद्धेश संदेश थड़े बल्लेबाजी के लिए आ चुके हैं, क्योंकि उनके ऊपर भरोसा रखा है शाबिर कुरैशी ने, और लगातार की 2 गेंदों पे 2 चौवे और लगातार की 2 गेंदों पे 2 छक्के लगाने वाले बल्लेबाज के लिए अमजद अनवारे, इनकी जानिब से 1000 रुपए का कैश प्राइज आया है। महेश कटवड़े अपने ओर की अगली गेंद, इस बार आते ही बड़ा स्ट्रोक लगाया है फील्डर गेंद के नीचे, पर जब तक फील करेंगे तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। अच्छी रनिंग द विकेट, अच्छा तालमेल, और 2 ओवर के साथ स्कोर जा पहुंचा है। 1 ओवर की समाप्ति के बाद 5 रन बचे हुए, 18 गेंद और जीतने के लिए अभी भी 23 रनों की जरूरत। 18 गेंदे 23 रन, इक्वेशन चेंज होता हुआ जरूर यहाँ पर बल्लेबाज आदिल कुरैशी और सिद्धेश थड़े, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी होगी, क्योंकि ऑन मैच है। शानदार शुरुआत यहाँ पर की है। पहली गेंदबाजी करते हुए कार्तिक एंड श्लोक 11 बॉल ने पहली गेंद के ऊपर महेश कटवड़े की विकेट प्राप्त की, दूसरी गेंद पर 2 रन, तीसरी गेंद डॉट, चौथी गेंद डॉट, 5वीं गेंद पर विकेट और 6ठी गेंद पर 2 रन। 1 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर जा पहुंचा है 5 रन। टीम मीटिंग ना ले, स्पीड अप करना है, टाइम सेट किया है, अन्यथा एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा, किसी भी तरह की सबब सुनी नहीं जाएगी। किरण पाटिल पुरस्कृत कार्तिक एंड श्लोक 11 बॉल यहां पर गेंदबाजी करते हुए, गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज श्रेयस गरत गेंदबाजी के लिए आते हुए, स्ट्राइक पे बल्लेबाज पिछले मैच में 32 रनों का योगदान देने वाले बल्लेबाज, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट शाबिर 11 के, जिसने जीता है सबका दिल, नाम है उसका आदिल रज्जाक कुरैशी। स्ट्राइक एंड पर बैटर अठारह गेंदे जीतने के लिए 23 रनों की जरूरत। 18 गेंदे 23 रन। गेंदबाजी मार्ग पर श्रेयस गरत, इस बार फुल टॉस गेंद उसे खेल दिया है, आउटफील्ड खराब है, 1 के अलावा कुछ नहीं मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 6 रन स्कोर कार्ड पर। फुल टॉस गेंद थी श्रेयस गरत की, पर बैकवर्ड स्क्वायर की दिशा में, फाइनल की दिशा में खेला हुआ स्ट्रोक था। 1 रन के साथ 6 रन स्कोर कार्ड पर मुकम्मल। फिर से एक बार श्रेयस गरत अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार। श्रेयस गरत अपने ओर की अगली गेंद आदिल कुरैशी के लिए, पूरी जिम्मेदारी होगी बल्लेबाज आदिल के ऊपर। इस बार नो किस्म की गेंद, फ्री हिट की गेंद, उगड़ा डोले पाने चेंडू आहे, फ्री हिट।
इस एक्स्ट्रा के बदले स्कोर जा पहुंचा है साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 महेंद्र सिंह धोनी। आज धोनी की तरह दहकना होगा। बल्लेबाज आदिल कुरैशी शाबिर 11 थर्ड टीम की जानिब से बल्लेबाजी करते हुए इस प्रतियोगिता में हमने देखा है शाबिर कुरैशी की जानिब से एलईडी टीवी मैन ऑफ द सीरीज के लिए, उसी साथों साथ श्री स्वान रिसोर्ट श्री पंकज अंजारा सौ जानवी पारेख अंजारा इनकी जानिब से साइकिल दी गई। बेस्ट बैटर बेस्ट बॉलर थलगांव के सरपंच सम्माननीय सुनील जी पत्रे साहब इनकी जानिब से कूलर दिए, उनका भी मैं दिल से आभार व्यक्त करूंगा, क्योंकि यहाँ पर दोस्तों जो थर्ड प्रीमियर लीग है आप सभी का खूब बड़ा योगदान है। तो जिसमें जिन्होंने हमें सहकार्य किया उनका तहे दिल से मैं हार्दिक आभार व्यक्त करता हूं। इस बार फ्री की गेंद लेग स्टंप के बाहर भी से एक बार ऑफिशियल अंपायर का इशारा। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए ये दबाव ये फ्री कंटिन्यू होगा। स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है रिवाबा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रविंद्र जडेजा स्कोर कार्ड पर आते हुए दूसरा ओवर प्रगति पर श्रेयस गरत के ऊपर थोड़ा सा दबाव। फ्री की गेंद आदिल कुरैशी स्ट्राइक पर बैटर और इस बार आदिल के स्लॉट में यानी सजाए काला पानी छोड़ने के लिए लॉफ्टेड शिकार। देवा मला वाचवा, माझ्याकडनं चुकी झाली और क्रिकेट में चुकीला माफी नहीं और वही खामियाजा भुगतना पड़ा। श्रेयस गरत को भेजा है परत, छक्का लगाकर आदिल कुरैशी ने स्कोर जा पहुंचा है चारुलता भाभी के हीरो संजू सैमसन जर्सी नंबर 14 स्कोर कार्ड पर आते हुए 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए अभी भी 14 रनों की जरूरत। बड़ा स्ट्रोक आदिल कुरैशी ने लगाया है छक्का लगाकर। फिर से एक बार आदिल कुरैशी अमजद अनवारे इनकी जानिब से 1000 रुपए का कैश प्राइज प्राप्त करते हुए पहले गेंदबाज थे शाबिर जिन्होंने 1000 रुपए का कैश प्राइज प्राप्त किया और इस बार आदिल कुरैशी ने लगातार 2 गेंदों पे 2 छक्के लगाए और अमजद अनवारे इनकी जानिब से 1000 रुपए का कैश प्राइज प्राप्त होता हुआ स्कोर जा पहुंचा अक्षर पटेल जर्सी नंबर 20 स्कोर कार्ड पर आता हुआ। 8 रनों की जरूरत। यहाँ पर आदिल कुरैशी नाम का मैदान पर बादल तूफान दिखाई देता हुआ। इस बार फिर से लेग स्टंप के बाहर 1+1 अंदला मांगतो 1 डोला देव देतो है दिवाली का बोनस 2 डोले। इस 2 रनों के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 22 रन। जीतने के लिए मात्र 6 रनों की जरूरत। जीतने के लिए अभी भी 6 रनों की जरूरत शाबिर 11 थर्ड टीम के लिए। जरूर जिस तरह से मुगियाम्बो खुश होता है ना उस तरह से शाबिर कुरैशी खुश होते हुए। और फिर से एक बार वाइट यहाँ पर और ये देखिए वाइट +1 गरीबी में आटा गीला। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 24 रन। 4 रनों की जरूरत जीतने के लिए शाबिर 11 थर्ड टीम को। फिर से एक बार वाइट, फिर से एक बार ये जस्ट साहब तारीख पे तारीख और यहाँ पर तारीख नहीं तो वाइट पे वाइट आता हुआ। स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए। इस बार अच्छी गेंद उससे आने पहले से खेलना चाहते थे, इस बार डॉट गेंद। 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें आना बाकी। अभी तक 9 गेंदें डाल चुके हैं। ओहो ये हेलीकॉप्टर जरूर मैदान पर मंडराता हुआ मिनी हेलीकॉप्टर महेंद्र सिंह धोनी की याद ताजा करते हुए। तब तक
एक रन आसानी से मुकम्मल किया। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 26 रन। जीतने के लिए 2 रनों की जरूरत। सिद्धेश थड़े स्ट्राइक एंड पर बैटर। जरूर अमजद अनवारे अपने खिलाड़ियों की हौसला अफजाई करने के लिए यहाँ पर इनामी राशि लगाते हुए। इस बार बड़ा स्लो गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे। हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? बाइको सकली मेवनी देख ली और क्या छूटता हुआ। एकाधावीची गरज। जीतने के लिए अभी भी मात्र 12 गेंदे, 1 रनों की जरूरत। फायदा त्याचा 12 गेंदे, 1 रनों की जरूरत। और जरूर ये विजयी षटकार। शाबीर कुरेशी मैच न कद बड़ा न पद बड़ा, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा। और मैच का किताब अनायादार शाबिर 11 टीम के संघ मालक शाबिर कुरैशी मैच का अवार्ड दिया जाएगा, जिन्होंने 2 रन खर्च किए और दो विकेट प्राप्त किए और 1000 रुपए का कैश प्राइज अमजद अनवारे इनकी जानिब से प्राप्त करते हुए। आपसे भी गुजारिश है, आप भी आइए। आपके लिए भी अमजद अनवार इनकी जानिब से 2 लगातार छक्के लगाए, उसके लिए 1000 रुपए का कैश प्राइज है। जरूर भाईगिरी करते हुए अपने मैदान पर शाबिर कुरैशी के लिए 1000 रुपए